गरमी एवढी वाढलेली आहे की त्यामुळे सारखंच थंड खाण्याची, आईस्क्रीम खाण्याची, कोल्ड्रिंक पिण्याची इच्छा होत असते। तर चला झटपट कोल्ड्रिंक बनवूयात। त्यासाठी 1 लिटर दूध मी ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे बदाम, थोडेसे पिस्ते, 4 वेलची घेतलेली आहे, 4 चमचे साखर आणि 2 ते 3 चमचे इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि 4-5 काड्या केसरच्या टाकून मिक्सरमध्ये याची जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे। तुम्ही एकदम फाईन पावडर तयार करून घेतली तरी चालेल। आणि बघा इथे आपलं कस्टर्ड मिल्क बनवण्यासाठीचं प्रीमिक्स तयार आहे। आता हे प्रीमिक्स वापरून तुम्ही जेव्हा पाहिजे त्यावेळेस कस्टर्ड मिल्क बनवून पिऊ शकता। दूध गरम झालेलं आहे। आता 2 चमचे तयार केलेलं कस्टर्डचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता यामध्ये जे दूध गरम झालेलं आहे त्यातील अर्धी पळी दूध टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। कस्टर्ड पावडरमध्ये गरम दूधच टाकायचं म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाहीत। मी ते ड्रायफ्रूट्सचे थोडेसे जाड तुकडे ठेवलेले आहेत, त्यामुळे बघा कस्टर्ड पिताना ते तोंडामध्ये छान लागतात, म्हणून मी थोडी जाडसर पावडर तयार करून घेतली। तुम्ही एकदम बारीक पावडर तयार करून घेतली तरी चालेल। इथे 1 चमचा सब्जा सीड्स घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून हे सब्जा सीड्ससुद्धा 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचे। दूध गरम झालेलं आहे। आता या दुधामध्ये साखर टाकायची आहे। तर इथे साखर आपल्या आवडीनुसार टाकायची। मी इथे 1 छोटी वाटी साखर टाकून घेतलेली आहे। दुधामध्ये साखरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आणि दुधामध्ये साखर मिक्स झाली की लगेच याच्यामध्ये दूध टाकून कस्टर्डचं जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे ते टाकायचं। व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, त्यामुळे बघा आपण तयार केलेल्या दुधालासुद्धा व्हॅनिलाची टेस्ट येणार आहे। आता इथे गरम झालेल्या दुधामध्ये लगेच तयार केलेली कस्टर्डची पावडर टाकायची आणि लगेच दूध मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आवडत असेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता। फक्त कॉर्नफ्लॉवर पावडर टाकण्याची गरज नाही, कारण की कस्टर्ड पावडरमुळे दूध लगेच घट्ट होण्यास सुरुवात होते। आता 1 मिनिटभर फक्त या दुधाला उकळी काढून घ्यायची आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची। बघा कस्टर्ड पावडर, थोडंसं केसर आणि वेलची पूड यामुळे या दुधाला खूप छान टेस्ट येते। नक्की एकदा या पद्धतीने कस्टर्ड मिल्क ट्राय करून बघा। आता हे दूधसुद्धा उकळलेलं आहे। लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि या दुधाला थोडंसं थंड करून घ्यायचं। जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही रात्रीच या पद्धतीने कस्टर्ड बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पिण्यासाठी वापरू शकता। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि दूध थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। पुन्हा हे दूध मी 1 तास फ्रीझरमध्ये ठेवून एकदम थंड करून घेतलेलं आहे। दूध थंड झाल्यानंतर त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि दूध थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे। आणखीन जास्त घट्ट कस्टर्ड किंवा कस्टर्ड मिल्क आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा जे तयार केलेलं कस्टर्डचं मिश्रण आहे ते यामध्ये टाकू शकता। आता हे दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता। आणि बघा सब्जा सीड्ससुद्धा चांगले भिजलेले आहेत। सब्जा सीड्स 10 ते 15 मिनिटांमध्ये सुद्धा चांगले भिजतात। मात्र मी ते सुरुवातीला सब्जा भिजवलेला होता, त्यामुळे 1 तास सब्जा सीड्स भिजवून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 2 चमचा सब्जा सीड्स टाकून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीने सर्व प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि इथे या दुधामध्ये मी आणखीन थोडासा बर्फ टाकून घेतलेला आहे। तुम्ही तयार केलेलं कस्टर्ड मिल्क खूप थंड असेल तर बर्फ नाही टाकला तरी चालेल। आवडत असेल तर बर्फ टाकू शकता किंवा स्किप केला तरी चालेल। आणि बघा इथे आपलं एकदम झटपटवालं कस्टर्ड मिल्क तयार आहे। या पद्धतीने कस्टर्ड पावडरचं प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आणि ज्यावेळेस हवं आहे त्यावेळेस तुम्ही कस्टर्ड मिल्क बनवून पिऊ शकता। उन्हाळा भरपूर आहे, त्यामुळे सारखंच थंड काहीतरी पिण्याची इच्छा होत असते, आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत असते। दूध क्रीम न वापरता मँगो आईस्क्रीम, गुलकंद आईस्क्रीम, फक्त 2 चमचे तांदूळ वापरून कुठलीही क्रीम न वापरता कुल्फी याचीसुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे। जेली कस्टर्ड याची रेसिपीसुद्धा पोस्ट केलेली आहे। सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करू शकता। आज मी आणि माझा मुलगाच घरी असल्यामुळे आम्ही फक्त 2च ग्लास भरून घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, दूध वापरलेलं आहे, त्यामुळे अतिशय हेल्दी असं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे। मी वरती थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। आतमध्ये सुद्धा जे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आहेत ते पिताना खूप छान लागतात। किराणा दुकान, बिग बाजार, डी-मार्ट किंवा जिथे केकचं सामान मिळते तिथे तुम्हाला कस्टर्ड पावडर मिळून जाईल। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल घरगुती रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।